हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे चतुर्थी आणि आज मला ऑफिसलाही जायचं आहे. त्यासाठी मला आणखी तयारी करायची, साबुदाणा बनवायचा आहे. आणि हे गेले आहे ऑफिसला, त्यांना तिथेच असतं जेवण वगैरे. आणि आता माझ्यासाठी बनवायचं आहे. तर आम्हाला सांगायची एक गोष्ट होती आज, की आमच्या घरी 2 चिमुकले पाहुणे आले आहेत. आणि ते पाहुणे ठेवण्यासाठी 15-20 दिवसापासून फोर्स केला होता यांनी. तर मग तुम्हाला ते चिमुकले पाहुणे दाखवते. यांना मी आता जस्ट फोन करून सांगितलं आहे की बाबा ते पाहुणे आले आपल्या घरी. आणि म्हणजे आता तुम्हाला कोणाकोणाला कळालं असेल मी नेमकं काय म्हणते. तर मग यांना खूप आनंद झाला आहे ते 2 पाहुणे आमच्या घरी आले तर. आणि तुम्हाला दाखवते मी ते पाहुणे कोण आहे. आणि चांगलं आहे आज चतुर्थीच्या दिवशी आमच्या घरी मस्त 2 चिमुकले पाहुणे आलेत. चला तर मग दाखवते ते पाहुणे कोण आहे. 20 दिवसापासनं यांनी मला फोर्स केला होता, नको गं हाकलवू त्या पाहुण्यांना, नको हाकलवू, राहू दे राहू दे. बरं म्हटलं ठीक आहे, नाही हाकलवत. आम्ही जेव्हाही कपडे वाळू घालायला जायचो ना, तेव्हा हे जे पारवा की कबूतर असतं ना, ते उडून जायचं. पण त्याचा त्रास खूप व्हायचा की कपड्यांवर उडतं ते. तरीसुद्धा यांनी हाकलून नाही दिलं. आणि ह्या कबूतर या पारव्यानी आज 2-2 पिल्लू दिले. त्यांनी किती दिवसापासून इथे अंडे ठेवलेले होते. आता मस्त पिल्लू दिलेत. ती उठत नाही तिथनं. संध्याकाळी मी आले ना तर तुम्हाला दाखवाल की कसे पिल्लू आहेत ते. मीही नाही बघितले, ती उठतच नाही आहे. म्हटलं ठीक आहे, जरा आपण नाही हाकलायचं तिला, कारण तिचे पिल्ले आहे ना तिच्याजवळ म्हणून. तर मग बघू आपण यांची रिॲक्शन कशी असते त्या पिल्ल्यांना बघून. कारण यांनीच ठेवले होते ते पिल्लू. यांना खूप आनंद झाला होता की ते पिल्लू ठेवायचे म्हणून. आणि आता आनंद होतोय की त्यांना 2 पिल्लू झाले. आता म्हणते आता तुझं टेन्शन जाईल आणि आता जाईल ते उचलून घेऊन जाईल म्हणे ते पिल्लू. म्हटलं बरं ठीक आहे. चला तर मग बघूया संध्याकाळची रिॲक्शन. आता मी पटपट आवरून घेते. आंघोळ बाकी आहे, आज डोकं धुवायचं आहे, साबुदाणा बनवायचा आहे. आज ऑफिसचा आउटफिट हे असणार आहे. हे कुर्ता आणि लेगिन्स. मग आवरून घेते. चला मग आवरल्यावर भेटूया. टिफिन वगैरे भरून झाले, काम वगैरे आवरले आणि आता माझं आवरायला घेते. मस्त अशी रेडी झाली ऑफिससाठी आणि टिफिन वगैरे सर्व भरून घरातलं सर्व कामे वगैरे आवरून मग मी निघाले आता ऑफिसला. आणि काल मी ID विसरून गेली होती म्हणून आज पहिले ID गळ्यामध्ये टाकली. चला तर मग भेटूया आता ऑफिसमध्ये. पोहोचली आहे मी ऑफिसला.
शाबोड कसं वाटलं मग ते पिल्लू बघून? का बरं ठेवले ते पिल्लू? याचं आम्हाला रिझन पाहिजे. ते पिल्लू का बरं ठेवले होते तुम्ही, का बरं नाही? अरे ते एक जागा शोधत असते कोणते पक्षी. हां मग? त्यांनी आपल्या इथं जागा शोधली. हां मग? आता मला गंज दिसले होते ते त्यांनी ते तारे गिरे काहीतरी काड्या कोड्या सगळं दिसलं ते. पण कसं फेकून देणार? पण एवढं दिसलं, पण मला नंतर वाटलं नाही की ते पिल्ले देणार. आणि दुसऱ्या दिवशी बघितले तर अंडे. हां मग? तर म्हणलं जाता काय, फेकून तर नाही देऊ शकत ना. त्याला असू द्या. कारण की कशाला, त्यांनी आपल्या इथं शोधली जागा आणि आपणच फेकून द्या म्हणलं, कसं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्यांना तुम्ही सहारा दिला का? हा. नाही, दुसऱ्यांच्या गॅलरीमध्ये असं मोकळी होती. आपल्या गॅलरीमध्ये जरा वॉशिंग मशीनमुळे त्यांना जागा होती. ते आहे. मग कसं वाटतंय आता ते पिल्ले जन्माला आले तर? मस्त. अजून राहील पाहुणे आपल्या घरी 8-10 दिवस. राहील. ते आपल्याला त्रास देते ना. उड्या आपण कपडे वाळू घालायला गेले की. नाही, मी एकदा उघडत नाही. मी तुम्हीच उघडता 2-3दा चालली. आम्हाला जावं लागतं तिथे कपडे बिपडे. तुम्हाला काय काम आहे? मी गेलो तरी बाहेर हळू ना टॉवेल वगैरे काही टाकणार. मग खुश आहे मग आता? काय जाईल पाहुणे 8-10 दिवसात. उडून जाईल है ना? तोपर्यंत जास्त उघडायचा नाही दरवाजा. है की नाही? चालतं. तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.